वचनाकडे जाणार आहोत। आणि वचनाकडे जात असताना आपण इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन काढणार आहोत। इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन कोणीतरी मोठ्याने वाचा। बाळा माईक देऊन ठेव। इब्री लोकासपत्र 4था अध्याय आणि 12 वचन। कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू याचे परीक्षक आहे। देव बाप वाचले वचन आशीर्वादित करो। या ठिकाणी देवाच्या वचनाबद्दल सांगितलेलं आहे। जे वचन आम्ही वाचतो, जे वचन आम्ही ऐकतो, ते वचन साधारण वचन नाही, ते वचन कार्य करणारं वचन आहे। आणि इब्री लोकाच्या पत्रामध्ये ते सांगितलेले या ठिकाणी, कारण देवाचे वचन, पहिली गोष्ट सांगितलेली ते सजीव आहे, सजीव, ते मृत वचन नाही। तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचत नाही, हिस्ट्री बुक तुम्ही वाचत नाही, इतिहास तुम्ही वाचत नाही, तर ते सजीव आहे, म्हणजे आज देखील ते कार्य करतं। सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, म्हणजे दुधारी तलवार जशी असते त्या दुधारी तलवारीपेक्षा देखील तीक्ष्ण असून ते सांधे मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे। बघा, हे वचन साधारण नाही, हे इतिहासाचं पुस्तक नाही, तर हे देवाच्या मुखातून निघलेलं वचन आहे आणि देवाचा शब्द आहे। म्हणून म्हटलेला आहे, हा शब्द जो असतो तो आपल्या पूर्ण आरपार जातो। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता, वचन वाचता, त्यावेळेस ते वचन बोलता, त्यावेळेस ते सजीव होतं किंवा ते कार्य करायला लागतं। मला आज तेच सांगायचं आहे की तुम्ही वचन बोलायला शिका, अधिकाराने वचन बोला, आणि ज्यावेळेस तुम्ही वचन बोलता त्यावेळेस ते वचन तुमच्या जीवनात कार्य करेल। पण जर वचनच माहिती नाही, पवित्र शास्त्रच वाचत नाही, वचनच ऐकत नाही, तर तुमचा विश्वास वाढणार नाही। वचन फार महत्वाचं आहे, कारण की हा शब्द जो आहे हा परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द आहे आणि तो शब्द आम्ही बोलणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आम्ही तो शब्द बोलतो त्यावेळेस तो शब्द कार्यरत होतो, त्याच्याशिवाय तो कार्यरत होत नाही। लहानपणी काय करायचे, एखाद्याला ताप आला किंवा काही त्रास झाला, इव्हन माझ्या घरामध्ये देखील बायबल काय केलं जायचं, बायबल घेतल्या जायचं आणि उशाखाली ठेवल्या जायचं। हे बायबल उशाखाली ठेवल्याने कार्य करणार आहे का? उशाखाली ठेवल्याने कार्य करणार नाही ते बायबलचे वचन माझ्या डोक्यात जाणार नाही उशाखाली ठेवल्याने। ते वचन मला वाचावं लागेल, ते वचनाचं मनन मला करावं लागेल, ते वचन मला बोलावं लागेल। आणि ज्यावेळेस मी वचन वाचतो माझ्या डोळ्याने आत जातं, ज्यावेळेस मी ऐकतो ज्यावेळेस माझ्या अंतःकरणात जातं, आणि ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस मी त्याला कार्यशील करतो। म्हणून आज पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगत आहे, हे वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आत्मा सांधे मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे। बघा, जीव आत्मा सांधे मज्जा यांना भेदून आरपार जाते, असं कोणतं पुस्तक जात नाही। फक्त आणि फक्त देवाचं वचनच आरपार जातं। आणि एवढंच नाही तर काय म्हणाले आहे, मनातले विचार व हेतू यांचे परीक्षक आहे। मग विचार करा, आम्ही जे विश्वासणारे आहोत आम्ही किती वचन बोललो पाहिजे, किती वचन आम्ही स्वीकारलं पाहिजे, ते वचन कार्यरत झालं पाहिजे। आजही कित्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात वचन कार्य करत नाही, वचन कार्य करत नाही। ते जसे आहेत 20 वर्षापूर्वी तसे आजही आहेत, त्यांच्या मुखामध्ये अधिकार नाही, त्यांच्या वचनामध्ये अधिकार नाही, किंवा ते ज्यावेळेस प्रार्थना करतात त्यावेळेस वचन नसतं, फक्त प्रार्थना करतात। पण पवित्र शास्त्र काय सांगतं, जी आमची प्रार्थना आहे ती वचनाला धरून असली पाहिजे, कारण की आम्ही वचन बोलतो त्यावेळेस ते वचन कार्य करतं। म्हणून वचन बोलायला शिका, कारण की वचन सजीव आहे। जसं आम्ही बोलतो तसं घडतं, पण कोणाच्या बोलण्याने घडतं, जो विश्वासणारा परमेश्वराच्या वचनानुसार चालतो त्याप्रमाणे ते घडतं। म्हणजे विश्वासणारा कसा पाहिजे, वचनाच्या नुसार पाहिजे। आता एक प्रार्थना केली सिस्टर दोडकेने, खूप चांगली प्रार्थना केली, पण एक मुद्दा त्यांचा चुकला प्रार्थनेमधला। त्या काय म्हटल्या, जे आले नाही त्यांनाही आशीर्वादित कर। काय म्हटलं ते, जे इथं आले नाही त्यांना आशीर्वादित कर। जे आले नाही त्यांना देव आशीर्वादित करेल का? कसं आशीर्वादित करत? त्यांनी ऐकलं का वचन, त्यांनी मनन केलं का वचन, त्यांनी बोललं का वचन? ते झोपून काय करत, आज पिक्चर पाहत असतील, टीव्ही पाहत असतील, सिनेमा पाहत असतील, त्यांच्या मनात काय चाललं, त्यांच्या आत काय चाललेलं आहे, सिनेमा चाललेला, त्यांच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, स्टोरी चाललेली, त्यांच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, रील्स चाललेले आहेत। मग ते रील स्टोरी सिनेमा चाललेले असताना आशीर्वाद कसे बाहेर येतील? बाहेर काय येईल, रील येईल, बाहेर काय येईल,
पिक्चर येईल, बाहेर काय येईल, डायलॉग येईल. नाही, कधी कधी प्रार्थना आपण चुकीच्या करतो ना, म्हणून आपले शब्द पण. आता ब्रदरनी प्रार्थनेला सुरुवात केली, वचन बोलले. वचन बोलल्यानंतर काय झालं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य अनेकाला स्पर्श केलं. इथंच उदाहरण आहे, इथंच उदाहरण आहे. ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आम्ही क्षमा बोलतो, ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस वचन बोलतो, ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस ते वचन सक्रिय आणि सजीव असतं, आणि हे सक्रिय आणि सजीव वचन लगेच कार्य करायला सुरुवात करतं. म्हणून विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये वचन असलं पाहिजे. वचन आणि अभिषेक सोबत येतो. काही लोक काय करतात, फक्त वचन 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 वचन. आणि वचन हे कशाला वापरतात माहिती का तुम्हाला? ब्लेस करायला नाही, आशीर्वाद द्यायला नाही, फेकून मारायला. कशाला वापरतात वचन? काही जण बघा तुम्ही स्टेटसवर वचन ठेवतात. ते वचन ते त्यांच्यासाठी ठेवत नाही, ते दुसऱ्याला टोचावं म्हणून ठेवतात. या वचनाचा उपयोग गलत प्रकारे करतात. काय करतात, कोणीतरी चुकला की तो काय करेल, त्याला तर मला बोलता येत नाही, पण मी काय करेल, मग स्टेटसवरती वचन ठेव. आणि मग वचन ठेवल्यावर काय करेल तो, ते वचन. आता एखादा एकदम खादाड असला किंवा खाणारा असला, मला त्याला बोलायचंय पण सरळ मला बोलता येत नाही की तू अतिशय खादाड आहे, तर मी काय करेल, माझ्या स्टेटसवर वचन लावल, तू अतिशय खादाड असला तर आपल्या गळ्याला सुरी लाव. मग तो समोरचा बरोबर समजून गेला, अरे हे वचन माझ्यासाठीच, हे मला टोचलं. वचन फेकून मारण्यासाठी नाही. स्टेटस जे तुम्ही ठेवता वचनाचं, ते स्टेटस कोणाला चूक दाखवण्यासाठी तुम्ही ठेवत नाही, किंवा ठेवूही नका, तसं करू नका. आपण काय करतो, वचन जेवढे काढतो, कोणीतरी काही बोलला की ते वचन काढतो आणि ते स्टेटसला लावतो, त्याच्यासाठी वचन नाही. हे चूक करत आहात तुम्ही. म्हणजे दुसऱ्यांना काय करत आहात, वचन फेकून मारता. मी बऱ्याचशा ग्रुपमध्ये बघितलं, एखाद्याने काही टाकलं की त्याच्या खाली कोणीतरी वचन टाकतो, आणि ते वचन कसं असतं माहिती का, त्या माणसाने केलेल्या कृतीच्या विरोधात असतं. म्हणजे ते दाखवून देतात की ह्या माणसाची कृती आम्हाला आवडली नाही, आम्हाला शब्दात मांडणी करता येत नाही, म्हणून आम्ही काय केलं, पवित्र शास्त्रातलं वचन फार बारकाईने शोधून काढलं, गुगलवर सर्च केलं, आणि मग काढून काढून मग ते फेकून मारलं. वचन कोणाला मारण्यासाठी नाही. जर तुम्ही त्यातले असाल, तुम्ही आजपर्यंत तसं करत असाल, आजपर्यंत तुम्ही आशीर्वाद वचन कोणाला बोलले नसाल आणि दुसऱ्यांची चुकाच काढत असाल, तर आजपासून वचन बदला, स्टेटस बदला, दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बोला. हालेलुया. लाख लोक तुमच्या विरोधात उठू द्या, लाख लोकांनी तुमच्या विरोधात कार्य करू द्या, जो तुमचा अभिषेक आहे तो अभिषेक आहे, त्या अभिषेकाच्या विरुद्ध कोणी कार्य करू शकत नाही. अभिषेकाच्या विरुद्ध कार्य करू शकत नाही. अभिषेकानंतर जी श्रीमंती येते तिच्यावर लोक जळू शकतात. अभिषेक असतो, अभिषेकाला काही करू शकत नाही, पण अभिषेकानंतर जो झगा येतो तो झग्यावरती लोक जळू शकतात, पण तुमच्या अभिषेकाला काही हात लावू शकत नाही. म्हणून तुमचा अभिषेक आहे, चिंता करू नका. म्हणून इथं वचन जे आहे ते वचन बोलायचं आहे, पण कसं बोलायचं आहे, आत्म्यातून बोलायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वचन बोलता त्यावेळेस ते वचन बोला. काही लोक प्रार्थनेत बोलतच नाही. मी वेळोवेळी का सांगतोय, वेळोवेळी याच्यासाठी सांगतो की देव काय केलं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बोलला असं म्हटलेलं आहे. शब्द बोलल्यानंतर झालं सगळं, बोलल्याच्या अगोदर मुक्क झालं नाही, क्रिएट झालं असं नाही झालं. स्पष्ट लिहिलेलं आहे देव बोलला, म्हणजे याचा अर्थ शब्द बोलला, शब्द देही झाला. शब्द देही झाला म्हणजे येशू ख्रिस्ताने आमच्यामध्ये वस्ती केली, म्हणजे याचा अर्थ बोलणं महत्वाचं आहे. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ते वचन कबूल करणं गरजेचं आहे, आणि ज्यावेळेस ते वचन आम्ही कबूल करतो किंवा बोलतो त्यावेळेस ते वचन कार्य करायला सुरुवात करतं. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा मला वाटतं 18 अध्याय आणि 21 वचन या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वाचा. नीती 18:21, नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 18वा अध्याय 21 वचन. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. म्हणजे काय म्हटलेलं आहे, तुमची जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. एक अभिषिक्त व्यक्तीची जीभ कशी असायला पाहिजे, एक अभिषिक्त व्यक्ती ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कसं असायला पाहिजे. अभिषिक्त तुम्ही आहात कारण की तुम्ही पवित्र आत्मा स्वीकारलेला आहे, आणि ज्या अर्थी पवित्र आत्मा तुमच्यावरती वस्ती करतो, तुमच्या आत राहतो, त्या अर्थी तुमची जीभ जी आहे
ती सामर्थ्यशाली जीभ आहे. तुमच्या जिभेच्या हाती काय म्हटलेलं आहे? मृत्यू आणि जीवन. एखाद्याला श्राप दिला तर काय होईल? श्राप होईल. एखाद्याला आशीर्वाद दिला तर काय होईल? आशीर्वाद येतील. का? कारण की तुम्ही अभिषिक्त आहात. मग अभिषिक्त व्यक्तीच्या जीवनामधून असं म्हटलेलं आहे की जे ते बोलतो ते होतं. म्हणून अभिषिक्त व्यक्ती ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याने स्वतःसाठी आणि इतरांसाठी आशीर्वाद बोलले पाहिजे. काय बोललं पाहिजे? आशीर्वाद. पहिली गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो, निगेटिव्हिटी काढा, निगेटिव्हिटी काढा. जरी तुम्हाला काही दिसत नसेल, जरी तुमच्याजवळ काही नसेल, जरी तुम्ही शून्य असाल, पण तसं बोलू नका. असं बोलताना असं बोला की आज माझ्याजवळ सर्व आहे, परमेश्वराने मला आशीर्वादित केलेलं आहे, माझं घर आशीर्वादित आहे, माझ्या मेजाभोवती माझे लेकरं, माझी स्त्री सफल वेलीसारखी आहे, जैतुनाच्या रोपासारखे माझे लेकरं वाढत आहे, कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही. परमेश्वर सर्व दिव्यदूतांना आज्ञा करतो आणि ते दिव्यदूत माझं आणि माझ्या परिवाराचं रक्षण करतात. काय बोललो? वचन बोललो. आणि ते वचन ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही स्पिरिच्युअल व्यक्ती आहात. तुम्ही शारीरिक समजणं बंद करा. स्वतःला शरीरामध्ये पुष्कळ दिवस ठेवणं बंद करा. आत्मा ओपन करा आणि तुम्हाला समजेल की तुम्ही आत्मिक आहात. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी जे शब्द बोलतो ते खरे होतात, मी जे आशीर्वाद बोलतो ते खरे होतात. पण जर तुम्ही म्हटले नाही आमचं जमणार नाही, होणार नाही, काही जमत नाही आणि मृत्यू जवळ आलेला आहे, आता मरण आहे, आता हा मेला तो मेला, आता मी पण मरणार, असं म्हटल्याने काय होणार की तुमची जी जीभ आहे ती मृत्यू बोलत आहे. आणि परमेश्वर म्हणतो जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू आहे. तुम्ही मृत्यू बोलत आहात, तुम्ही लवकरच मरणार आहात. मी नाही म्हणत. कोण म्हणतंय? तुम्हीच म्हणता. कोण म्हणतं? तुम्हीच म्हणता. माझा बीपी फार रेज होतो आणि इतका रेज होतो की असं मला वाटतं आता हार्ट अटॅक येणार आहे. आला तुम्हाला हार्ट अटॅक. कुठं आला माहितीये? सुरुवातीला स्पिरिट मध्ये आला, कारण तुम्ही आत्म्यामध्ये कबूल केलं की मला हार्ट अटॅक येणार आहे, आज ना उद्या जरूर हार्ट अटॅक येणार. तुम्ही म्हणले येशूच्या नावात माझी बीपी कमी होत आहे आणि कसल्याही प्रकारचा धोका मला होत नाही, कारण की माझा परमेश्वर मला संरक्षक आहे. हार्ट अटॅक, नो बीपी, नो शुगर, येशूच्या नावामध्ये काही वाढो काही कमी हो, माझ्या शरीराला बाधणार नाही. हे तुझं वचन सांगतं. मी तुम्हाला सांगतो काहीच तुम्हाला बाधणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन जे आहे ते सक्रिय आहे आणि ते जिभेवरती ज्यावेळेस आम्ही बोलतो, या मुखातून ज्यावेळेस आम्ही काढतो, त्यावेळेस ते काढत असताना वचन आमच्यासाठी आशीर्वाद ठरतं. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. योहान पुरुष वर्तमान याचा 7वा अध्याय आणि 38 वचन जर आम्ही बघितलं, योहानाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 38 वचन काय सांगतं? वाचा लवकर. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. कशात सांगितल्याप्रमाणे? शास्त्रात. शास्त्रात म्हणजे कशात? वचनात. आणि वचनात सांगितल्याप्रमाणे जो माझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे जो येशूवरती विश्वास ठेवतो, जो येशूवरती अवलंबून राहतो, त्या व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे की त्याच्या जीवनातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. इथं झरे बसलेले आहेत, झरे बसलेले आहेत. पण झऱ्यांनी काय केलेलं आहे? ते वचन कबूल न केल्यामुळं काय होतं? ते एकदम डबकं झालेले आहेत आणि आता गढूळ पाणी व्हायला लागलेलं. तुम्ही कसे असले पाहिजे? वाहता झरा. क्षमा करता आली पाहिजे, क्षमा करता आली पाहिजे, वाहत राहायचं. नाही तर आपण काय करतो? हे असं बोलला, ते तसं बोलला, याने मला दुखवलं, त्याने मला दुखवलं, हे काल मला असं बोललं होतं, परवा असं बोललं होतं, आणि सगळं सगळं साचवत 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 जे वाहतं पाणी असतं ते काय होतं? हळूहळू डबकं होतं. आणि मग त्या डबक्यातून काय होतं? घाण वास यायला लागतो. मग तिथं मच्छर होतात, मग तिथं वेगवेगळे कीटक होतात आणि मग आपण म्हणतो अरे आता हे व्यक्तीचं जीवन खराब झालेलं आहे. वाहत झऱ्याचं पाणी व्हा. कारण की पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं योहान 7:38 मध्ये, जो माझ्यावर म्हणजे येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याचे झरे वाहतील, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. म्हणजे माझं जीवन असं असलं पाहिजे की माझ्या जीवनाद्वारे अनेक लोकांच्या जीवनात आशीर्वाद आले पाहिजे. तुम्ही आशीर्वादाचं कारण आहात. तुमच्या परिवारासाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या आसपाससाठी, तुमच्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे तुम्ही शब्द बोलता, ते शब्द ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनातून काढता त्यावेळेस ते तुमच्यासाठी आशीर्वाद असे ठरतात.
स्तोत्रसंहिता 23 सगळ्यांना माहिती आहे. स्तोत्रसंहिता 23 सगळ्यांना माहिती आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हा शब्द कधी आत्म्यामध्ये बोलले? हा शब्द स्पिरिट मध्ये कधी बोलले? कधी म्हटले असं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही? कुठून आला पाहिजे शब्द? स्पिरिट मधून आला पाहिजे. आपण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला उणीवच उणीव आहे, सगळ्या उणीव आहे, मला पगार पुरत नाही, मला काही जमत नाही, माझ्या लेकरांना चांगल्या शाळेत मला टाकता येत नाही आणि मला सगळा अंधार दिसतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं, अरे अभिषिक्ता, तुझी मुख, तुझं जीभ अशी बोलली पाहिजे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. उणे पडतच कसं? याच्यासाठी पडतं की जीभ अजून वळाली, जिभेला वळण लावा. आज सगळ्यात मोठं जर काही शिकायचं विश्वासणाऱ्याला, जीभ. असं बोलतो आपण, एकदा बोलायला लागल्यावर गप्पा मारायला द्या फक्त. हा, लेडीजला म्हणा की चलो सुरू, 1 2 3 गप्पा. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, ते असं बोलला, हे असं बोलला, याचं काय खरं, त्याचं काय खरं. काय जीभ नुसती बड 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 करते. माणसाला बोलायला द्या, गप्पा गप्पा गप्पा. गप्पाला पूर्ण रात्र पुरत नाही माणसाला, पूर्ण लगेच फटफट दिवस उजाडत असतं, गप्पा चालतात, हसूस तर गप्पा चालतात. पण ही जीभ कशासाठी आहे? वचन बोलण्यासाठी. मग ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत जाता त्यावेळेस प्रार्थनेमध्ये आपल्या जिभेला वळण लावा. जीभ काय बोलायला पाहिजे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कारण की परमेश्वर जर माझा सांभाळ करता आहे तर मला कसल्या गोष्टीची उणीव पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात वसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना. म्हणजे तुम्ही कशात? फ्रेश आहात, पण डोक्यामध्ये काय आपल्या फ्रेशनेस बिलकुल नाही, ताजे तवाना पण बिलकुल नाही. आमच्या डोक्यामध्ये काय असतं? नेहमी चिंता 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 चिंता. आणि चिंतेमुळे काय होतं? आम्ही देवाचं वचन बोलत नाही. आजपासून प्रॅक्टिस करा, आणि ती प्रॅक्टिस ही की वचन बोलायला लागा. चिंता वाटते, लगेच स्तोत्र 23 काढा, आणि स्तोत्र 23 काढून लगेच बोलायला सुरुवात करा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि जर परमेश्वराने माझा सांभाळ केलेला आहे तर माझ्या जीवनामध्ये आज जरी लॅकिंग आहे, आज जरी काही नाही माझ्याजवळ, तरी देखील मी सांगतो आणि मी कबूल करतो हे स्तोत्र माझ्या जीवनामध्ये की तो परमेश्वर मला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू देणार नाही. तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. ज्यावेळेस मृत्यूचं भय वाटलं, ज्यावेळेस असं भीती वाटली रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही बोलले का कधी वचन? बोला ते वचन. म्हणा की मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी परमेश्वराची आकडी व काठी मला धीर देतात. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो आत्मा स्वरूपाने सदैव माझं संरक्षण करतो. एवढंच नाही, तो म्हणतो तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताठ वाढ. शत्रू समोर आहे, शत्रू हल्ला करण्यासाठी तयार आहे, पण देव काय म्हणतो? मी तुझ्या समोर काय वाढतो? ताठ वाढतो. म्हणजे शत्रू अटॅक करणार, पण तू मस्त जेवण करत आहेस. तुला शत्रूची भीती नाही. काही शत्रू तुझ्यावर चाल करून येतील एका वाटेने, पण ते काय करतील? 7 वाटेने पळून जातील. शत्रूंची भीती बाळगायची नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेस काय करतो? निगेटिव्हिटी आमच्या जीवनात काय येते? आम्ही परमेश्वराचं वचन पॉझिटिव्हली स्वीकारत नाही आणि परमेश्वराचं वचन बोलत नाही. आम्ही जे पण बोलतो ना, जे डोळ्याने दिसतं ते बोलतो. आता काही खरं नाही, आता सगळं संपलं, शत्रू आले, असं झालं, आता मला याच्यामध्ये नुकसान झालं, मला कामामध्ये नुकसान झालं, बिझनेसमध्ये नुकसान झालं, बघा ना याला काही येत नाही, हा नापास झाला, याचं असं झालं. आणि मग त्याच्यामुळे आमच्या मुखातले शब्दही तसेच होतात. आम्ही तसंच निगेटिव्ह बोलायला लागतो. काही खरं नाही, काही होत नाही, असं झालं, तसं झालं, हेच झालं, तेच झालं, तेच झालं, हेच झालं. पण ते बोलण्यापेक्षा परमेश्वराचं वचन सांगतं की तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताठ वाढतोस. सैतान जरी उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसलेला आहे तरी देखील परमेश्वरा, मी कबूल करतो की माझ्या शत्रूच्या देखत तू माझ्या समोर ताठ वाढीत आहेस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काय म्हणायला पाहिजे? माझे पात्र कसे वाहत आहे? काठोकाठ भरून. तर काही जण काय म्हणतात? माझं पात्र एकदम रिकाम आहे. कायम कायम काही लोक बघा, कायम जीवनभर ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस कायम कसे बोलतात?
विश्वसणारे सुद्धा कसे बोलतात, माझं पात्र रिकाम आहे, अजून मला पुरत नाही, मी गरीब आहे, मी साधारण आहे, मी आजारी आहे. आजारी जरी असले तरी, आजार मी तुम्हाला सांगतो, आजार शरीरात जरी दिसत असला तुम्हाला आणि तो जात नसला तरी स्पिरिट मध्ये बोलायचं. काय बोलायचं, येशूच्या मार खाण्याने माझा आजार निघून गेला आहे. यशया 53:5 मी कबूल करतो. येशू वधस्तंभावर जाण्याने मला त्याला बसलेल्या फटक्याने माझा शरीराला आरोग्य प्राप्त झालं आहे. पण बाळासाहेब बोलतो मी, पण दिसत नाही मला आरोग्य. दिसेल, स्पिरिट मध्ये पहिले हिलिंग होईल आणि मग शरीरामध्ये आरोग्य येईल. माझे वडील इथं बसलेले आहेत, उदाहरण त्यांचंच, कशाला दुसऱ्यांचं. घाटीमध्ये नेलं, हार्ट अटॅक आला त्यांना, हार्ट अटॅक आला, हे लावा ते लावा ते लावा. दादा काय होतंय, दादा काय होत नाही मला, थोडं इकडं नाही तिकडं नाही असं करा. दादा मला काहीच झालं नाही, चालायला लागतंय, सगळं चालतो मी व्यवस्थित हे करतो. चला दादा घरी चला. ते बघा तुमच्या रिस्कवर घरी न्या, काय झालं नाही दादा, चल घरी. आज इथं बसलेले, कशाचं हार्ट अटॅक आणि कशाचं काय, येशूच्या नावात सर्व हार्ट अटॅक निघून गेला. हालेलुया हालेलुया. स्पिरिट मध्ये बोलता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, देवाने जितकं जीवन दिलं तितकंच तुम्ही जगणार. तुम्हाला जर मरायचं ना, पलंगावून पडून पण मरता. मरायचं ना, पलंगावून पडून पण मरता. अरे तो रात्री झोपेत होता आणि पलंगावून पडला आणि मेला, ऐकलं कधी? आणि जर जगायचंच असेल ना, 2 ट्रेन मध्ये जरी आली तरी जगता. जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे? देवाच्या. मग आपण काय करतो, बऱ्याचशा वेळेस चिंता करतो. पण आपलं काम काय, पृथ्वीवर राहत असताना आपले शब्द, आपलं शब्दामध्ये सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्र सांगतं तू बोल. मग तो स्तोत्र करता, हा दावीद राजा महिलामध्ये लिहून स्तोत्र नाही लिहिला. तुम्हाला वाटत असेल की स्तोत्र 23 स्तोत्र जे दावीदाने लिहिले ते महिलामध्ये मस्त राजा झाल्यानंतर लिहिले नाही. त्रासाच्या काळात त्याने लिहिलं. त्रासाच्या काळात परमेश्वराने त्याला मार्गदर्शन केलं. आणि ज्या जंगलामध्ये पळत होता, शोल पाठीमागे लागलेला होता, अशा समयामध्ये त्याने देवाचे वचन लिहिलेले आहेत. आणि ते वचन असे लिहिलेले आहेत की ते इन्करेजमेंट आहेत, त्या स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. मग तो काय म्हणतो की बघ, शत्रू समोर आहेत, पण त्या शत्रूच्या देखत तू माझ्या समोर ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. हालेलुया हालेलुया हालेलुया. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. मी कबूल करतो माझ्या जीवनात, तुम्ही कबूल करा तुमच्या जीवनात. म्हणून वचन ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस ते वचन दुधारी तलवारी सारखं आहे. ते आरपार जातं, ते सजीव आहे, ते सक्रिय आहे आणि ते कार्य करतं. इब्री लोकास पत्र याचा 1 अध्याय 14 वचनामध्ये एंजल बद्दल सांगितलेलं आहे, देवदूत. आता देवदूत कसे कार्य करतात, देवदूत कोण आहेत? पहिली गोष्ट तुम्हाला मी शिकवलं होतं काही जणांना. देवदूत कोण आहे आमच्यासाठी? आमच्यासाठी कोण आहे देवदूत? आम्हाला कशासाठी दिलेले? व्हेरी गुड. सहाय्यक स्पिरिट आहे ते, मिनिस्ट्रिंग स्पिरिट. देवदूतांना म्हटलेलं आहे की देवदूत आमच्यासाठी सहाय्यक असे आत्मे दिलेले आहेत. म्हणजे देवदूत देखील आमच्यासाठी कार्य करतात. येशूच्या उपास प्रार्थना झाल्या आणि त्यानंतर वचन सांगतं की ते देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. म्हणजे देवाने काय केलं की देवदूत जे नेमलेले आहेत ते आमच्या सेवेसाठी नेमलेले आहेत. बघा वाचा काय म्हणतं. ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व पारिचारक आत्मे नाहीत काय? पारिचारक आत्मे नाही का? पारिचारिका माहितीये तुम्हाला? नर्स. ती काय करते? नर्स पारिचारिका सेवा करते. कोणाची सेवा करते? पेशंटची सेवा करते. जर पेशंट पडून असला तर ती येते, सेवा करते, त्याचे जाते, त्याला गोळ्या येते, व्यवस्थित सगळं करते. आणि असंच म्हटलेलं आहे की हे जे आत्मे आहेत हे पारिचारक आत्मे आहेत. म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिव्यदूत देवाने नेमलेले आहेत. पण दिव्यदूत देखील आमच्या वचनाशिवाय, आम्ही बोललेल्या वचनाशिवाय कार्य करत नाही. तुम्ही म्हणता असंच मी पडलेलो आहे आणि देवा मी असं बोलतो आणि मला आरोग्य प्राप्त नाही होत. एका बाईची साक्ष, खूप सुंदर साक्ष आहे. आणि त्या लेडीज ज्या होत्या संडे स्कूलच्या टीचर होत्या. पूर्ण आयुष्य त्यांनी देवाची चांगली सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्यांना
आजार झाला, कॅन्सर आजार झाला आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या बिछाण्यावर पडून होत्या आणि पडलेल्या असताना देवाचे सेवक जे जॉन हॅगिन्स आहे, ते फार मोठे देवाचे सेवक आहे, त्यांना एका रात्री स्वप्न पडलं आणि ते स्वप्न पडलेले असताना ते बघत आहेत की त्यांची जे संडे स्कूलची टीचर आहे ती आजारी पडलेली आहे आणि आजारी पडलेली असताना तिचा देवदूत तिच्याजवळ उभा आहे. पण देवदूत वाट पाहत आहे तिनं ऑर्डर द्यायची, पण ती काय ऑर्डर देत नाही. देवा तू फार चांगला आहे, देवा धन्यवाद, देवा माझा आजार आहे, देवा असं आहे, देवा मला असं झालं, देवा मला तसं झालं, देवा मी तुला विनंती करते, पण ऑर्डर काही काढत नाही. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही काय करा, आज्ञा करा, बोला. जोपर्यंत तुम्ही बोलून आज्ञा करत नाही तोपर्यंत ते कार्य करत नाही. ते दिव्यदूत तुमचे उभे ठेवलेले आहेत, तुम्ही पुष्कळ विश्वासणारे त्यांचे देवदूत उभा आहे, त्यांना काहीच काम नाही. कारण की विश्वासणारा काय ऑर्डर देतच नाही. त्यांना विश्वासणारा स्वतः ऑर्डर घेत नाही आणि देवदूताला पण आज्ञा देत नाही. बरं आहे मी जिथे आहे तिथे. तर ते सांगतात की तिथं मला ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस तो दिव्यदूत तिथं उभा आहे, पण तो वाट पाहत आहे या बाईच्या मुखातून ऑर्डर निघण्याची. मग ती ऑर्डर मोठ्याने असो किंवा स्लो असो. कोणताही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही, तो आपल्या दिव्यदूतांना माझे रक्षण करण्याची आज्ञा देतो. म्हणजे याचा अर्थ आज्ञा तो देणारा परमेश्वर आहे, पण आम्ही त्याच्याकडे बोललो पाहिजे. आणि ती वचनच बोलत नव्हती. आणि मग हे स्पिरिटमध्ये त्या ठिकाणी म्हणतात की ज्यावेळेस मला ते स्वप्न पडत होतं त्यावेळेस मी म्हणत होतो की परमेश्वरा हिला बोलायला तू सहाय्य कर, हिनं ती आज्ञा द्यावी म्हणून सहाय्य कर. आणि जशी तिनं वचन बोललं आणि वचन बोलल्यानंतर आज्ञा केली, त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तिचा दिव्यदूत कामाला लागला आणि नंतर काही दिवसानंतर तिच्या शरीरामध्ये फार मोठी हिलिंग आली, आरोग्य प्राप्त झालं आणि ती पूर्ण बरी झाली. म्हणून ते देवाचे सेवक सांगतात की जोपर्यंत आम्ही आज्ञा करत नाही, वचन बोलत नाही, तोपर्यंत ते वचन आमच्या जीवनात सक्रिय होत नाही, सजीव होत नाही, कार्य करत नाही. स्वार्थ किंवा वचन काय म्हटलेलं आहे, विश्वास कशाने येतो, वचन ऐकले. फक्त ऐकल्याने येतो नाही, पाहिल्याने पण येतो. वचन बघावं लागतं, वचन वाचावं लागतं आणि वचन मनन करावं लागतं. मी फक्त ऐकतो, पण ऐकल्यानंतर मी वचन बोलतच नाही. आता तुम्ही चालले घरी, आज वचन ऐकलं आणि वचन ऐकून घरी चालले, घरी चालताना तुम्ही काही बोलतच नाही. तुम्ही ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस तुम्ही म्हणतच नाही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, प्रभू ही मला गरज आहे आणि मी आज्ञा करत आहे, या ठिकाणी माझी ही गरज भागवल्या जाओ येशूच्या नावामध्ये. प्रभू तुझं वचन सांगतं जसे बोलाल जे मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा. मला हे तर मिळालंच आहे, मी विश्वास ठेवतो. बोलतच नाही, प्रार्थना करताना घोषणा करतच नाही किंवा आम्ही मुखातून आम्ही शब्दच काढत नाही, तर कार्य होत नाही. या ठिकाणी पवित्र शास्त्र स्पष्ट काय सांगतं, इब्रिकरास पत्र जसं आम्ही बघितलं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 11वा अध्याय आणि 23 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की शब्द मात्र बोल. काढा कोणीतरी मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकल्या जा आणि असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणजे याचा अर्थ विश्वासाद्वारे कार्य ऍक्टिव्ह होतं, त्याच्याशिवाय ऍक्टिव्ह होत नाही. विश्वास आणि वचन, विश्वास आणि वचन जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत ऍक्टिव्हेशन होत नाही. तोपर्यंत सिम कार्ड जसं टाकून ठेवलेलं आहे पण आणखी ऍक्टिव्हेट झालेलं नाही, तिकडून फोनच आला नाही की तुमचं सिम कार्ड ऍक्टिव्हेट झालं. आपण त्यालाच भांडत जातो आपण त्यालाच भांडतो त्या जिथं स्टोअरवाल्याला, माझं सिम ऍक्टिव्ह झालं नाही, आणखी हे ऍक्टिव्ह का झालं नाही. अहो एक फोन येईल, तुमचा ऍड्रेस विचारला जाईल, तुम्ही तेच हा का, मग तुम्ही बोला, तुम्ही सांगा त्यांना ऍड्रेस हा मी तोच आहे आणि मग ते ऍक्टिव्ह. आपण बोलतच नाही, आपण सांगतच नाही, आपण शब्दही काढत नाही आणि आपण आज्ञाही करत नाही. कमांडिंग स्पिरिट आम्ही जे कमांड करायला पाहिजे ते कमांडही करत नाही आणि त्याच्यामुळे पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला की आमच्या जीवनामध्ये जे रिझल्ट आम्हाला पाहिजे ते रिझल्ट भेटत नाही. आज जर रिझल्ट पाहिजे, आज सगळ्यांना माझी विनंती आहे, आज जर रिझल्ट पाहिजे वचनासोबत प्रार्थना करा, जास्तीत जास्त वचन वाचा, वचन मनन करा आणि वचन बोला. ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकता त्यावेळेस ते वचन मनन करा आठवडाभर आणि ते वचन बोला.
त्या वचनाच्या चुका काढत बसू नका. हे वचन असं लिहिलेलं आहे, मग असं का सांगतं, मग ते वचन तसं लिहिलेलं आहे, इथं असं लिहिलेलं आहे, हे मला बिलकुल आवडत नाही. वचन देवाचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा. काय करा? विश्वास ठेवा. हे शरीराचं आहे, हे याने इथं सांगितलं असं, त्याने तिथं सांगितलं असं, आणि मग तो असं सांगतो, मी असं सांगतो. कोणी काही का सांगा ना, पण माझा विश्वास आहे, माझं वचन जे आहे ते देवाचं आहे आणि ते माझ्या जीवनात कार्य करणार आहे. नाही तर पडा, काही काही लोक उगा येड्या लोकांच्या नादी लागतात. इथं असं लिहिलेलं आहे, तिथं तसं लिहिलेलं आहे, याने असा प्रश्न विचारला, अरे तुला काय करायचं प्रश्नाचं? तुझा विश्वास आहे का देवावर? मग देवावर विश्वास ठेव आणि आपल्या जीवनात वाटचाल कर. ते प्रश्न गेले खड्ड्यात. एकच विश्वास, माझा येशू जिवंत आहे आणि तो कार्य करतो. हालेलुया, हालेलुया. सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार काय माहितीये का? तुम्हाला विचलित करणं. सगळ्यात मोठं हत्यार काय? विचलित करणं. आणि कशातून विचलित करणं? वचनातूनच. सैतान कशातून विचलित करतो? वचनात. येशूला कशातून विचलित केलं तरी? वचनातूनच केलं. काय म्हणतो माहितीये का? शास्त्रात असं लिहिलं आहे, शास्त्रात असं लिहिलं आहे, तू जर उंचावून उडी मारली तर देवदूत येतील आणि ते आज्ञा करतील, तुला झेलून धरतील. पण हे पण लिहिलेलं आहे की माझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू. येशूने काय उत्तर दिलं त्याला? वचनातूनच उत्तर दिलं. तो पर्यवेक्षक आहे. जसा परीक्षा घेताना पर्यवेक्षक असतो तसं तो पर्यवेक्षक आहे. पण आम्ही जो आहोत तो आम्ही त्या वचनाला निगेटिव्ह रीतीने स्वीकारणारे नाही, पॉझिटिव्ह रीतीने स्वीकारणारे आहोत. म्हणून वचन ज्यावेळेस येतं त्यावेळेस वचनावर तर्क वितर्क, वचनावर संशय शंका घेत बसू नका. जे वचन तुमच्यापर्यंत येतं ते वचन देवाचं आहे आणि देवाचं वचन असताना ते सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जीव आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. हालेलुया, हालेलुया. आज किती जणांना चमत्कार पाहायचा आहे? रिअल चमत्कार खरा पाहायचा आहे? आज वचन बोला. जी तुमची कमतरता असेल ती बोला, दुसरं काहीच बोलू नका. आणि दुसऱ्या क्षणी शंका येऊ देऊ नका. काय मिळालेच आहे तर मिळतं की नाही, मिळालेच आहे मिळतं की नाही, नंतर शंका येते दुसरी ना, ती शंका येऊ देऊ नका. काय म्हणा? मिळालेच आहे. आणि जर मिळालेच आहे तर देवाने मला दिलंच आहे, मग त्याच्यावर मी आता शंका घेत बसणार नाही. माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे, माझ्या परमेश्वराने ते मला दिलं आहे, मी मुखातून कबूल करत आहे. मुखातून कबूल करायचं आणि ते देवावरती सोडून द्यायचं. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 17 वचन वाचलं का आपण? मला वाटतं मी बोलून दाखवलं त्यांना. फेथ कम्स बाय हेअरिंग. रोम 10:17 काय लिहिलंय त्याच्यामध्ये? हे सांगितलं मी तुम्हाला. विश्वास वार्तेने येतो, म्हणजे वार्ता ऐकल्याने. म्हणजे जोपर्यंत कोणी ऐकत नाही. आता बाहेरचा एखादा माणूस आहे, त्याला जर मी म्हटलो येशू हा देवाचा पुत्र आहे, तर म्हणशील कसा? देव आत्मा आहे, कसा? त्याने ऐकलंच नाही ना. त्याने ऐकलंच नाही, त्याला विश्वास येणार नाही आणि त्याच्या जीवनात चमत्कार होणार नाही किंवा कार्य होणार नाही. विश्वास वार्तेने येतो, म्हणजे वार्ता ऐकायला पाहिजे, वचन ऐकायला पाहिजे. म्हणून जसं मी ताईने प्रार्थना केली, म्हणून म्हटलं घरी बसणाऱ्या आशीर्वाद कसे प्राप्त होतील? का प्राप्त होणार नाही? वार्ता त्याच्या कानावर गेली का? नाही गेली. त्याच्या जीवनात काय गेलं? पिक्चर गेला, रील्स गेला, वचन गेलं नाही. मग त्याच्या जीवनात ज्यावेळेस वचन जाईल, तो इथं येईल, वचन ऐकल, वचन जाईल, त्यावेळेस ते वचन त्याच्या जीवनातून बाहेर येईल. वचनच येत नाही, वार्ताच ऐकत नाही, तर कार्य होणार नाही. मग तसं कार्य होत नाही. वार्तेने कार्य होतं, वचन ऐकल्याने कार्य होतं, वचन वाचल्याने कार्य होतं, वचन बोलल्याने कार्य होतं. आणि जोपर्यंत आम्ही हे बोलत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. म्हणून बरेचसे लोक डिप्रेस असतात, डिप्रेस, निराश. ख्रिस्ती विश्वासणारे निराश असलेले मी बघितले, ख्रिस्ती विश्वासणारे त्रासात असलेले बघितले, ख्रिस्ती विश्वासणारे निगेटिव्ह बोलताना मी ऐकले. याचा अर्थ त्यांचा विश्वास आजही देवाच्या वचनावर नाही. आजही नाही. योबाला पुष्कळ त्रास झाला, 7 पुत्र 3 कन्या मेल्या. एवढंच काय, अंगावरती गळवे आले आणि खापर घेतलं आणि खाजवत बसला राखेमध्ये. त्याची बायको म्हणती आणखी देवाचं सत्व घेऊन बसला काय? द्या त्या देवाचं नाव सोडून आणि मरून जा. तो म्हणतो देवाकडून फक्त घेतलंच पाहिजे का? देवाकडून फक्त घेतलंच पाहिजे का? देवाला मी दिलं पण पाहिजे. परमेश्वराने दिलं, परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचं.
असं नाही बोलत आपण. थोडासा त्रास आला की कोण येशू, कशाचा देव, का आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला काही ओळखच नाही देवाची, असं आम्ही दाखवतो. पण असं विश्वासाचे शब्द बोलता आले पाहिजे. म्हणून मी आता का म्हणतो की एखाद्याला बळजोबरी करून चर्चला किंवा जबरदस्ती करून आणू नका. कारण की तो शरीराने आपल्या जबरदस्ती केल्याने इथे येऊन बसल, पण त्याचा आत्मा इथं राहणार नाही, त्याचा आत्मा भटकत राहील. काही फायदा आहे की त्याला इथं आणून? काय त्याच्या आत्म्यात वचन गेलं का? तुम्ही इथं कशासाठी येता? माझ्यासाठी येता का देवासाठी येता? मग देवासाठीच आला पाहिजे. जबरदस्ती आणा, बस रे वाळान, घे रे वाळान, खाय रे वाळान, उठ रे वाळा, पळ वाळा. का? तुला जर ऐकायचंच नाही माझ्या समोर बसू नको ना. कारण मी जे वचन सांगतो जिवंत देवाचं वचन, आणि तुम्ही जे येतात ते माझ्यासाठी येत नाही, तुम्ही जिवंत देवासाठी येता. तुमची आणि देवाची भेट या ठिकाणी होते तर येता. मग म्हणून मी सोडून गेल्यानंतर कोणाला विचारत नाही. आता पहिले विचारायचो, का गेले या ना, का चर्चला येत नाही? अरे जाय तिकडं. गेला तर बरा गेला, याचा अर्थ त्याला वचनच समजलं नव्हतं. जो माझ्यासोबत राहील याचा अर्थ त्याला पूर्ण वचन समजलेलं, तोच माझ्या बरोबर टिकेल. मग गोड गोड प्रॉफिसीसाठी जातील कोणी बाहेर, तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही कलेक्टरच्या लेवलला जाणार आहात, आणि तुम्ही असे होणार आहात, तुम्ही तसे होणार आहात म्हणून जातील बाहेर. पण ज्याला सत्य वचन ऐकायचं आहे, कडू वचन ऐकायचं आहे, जे वचनातलं सत्य आहे, तो इथं येणारच, आणि इथं देवासाठी येतच राहील, शेवटपर्यंत येत राहील, आणि परमेश्वरामध्ये त्याचं वचनाद्वारे अधिक मजबूती. म्हणून आम्ही जे आहोत ते कोणत्या व्यक्तीसाठी नाही, तुम्ही देवासाठी आहात. मी जे आहे कोणत्या व्यक्तीसाठी नाही, देवासाठी. मी